राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरीचा हप्ता आठवडाभरात येणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी बघा, ज्या नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुम्ही आतुरतेने वाट बघत होते बघा, त्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालाच। पण बघा, अजून एकदा पुन्हा एकदा खबर आली की बघा, आता शेतकरी बांधवांच्या खात्यात 9वा हप्ता आता या 10 बँकेत आता यादी जाहीर करण्यात आलेली आहे। बघा, शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, तुमची आता प्रतीक्षा संपली। मंत्रिमंडळाचा नुकताच निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही। बघा, PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा बहुतांश हप्ता आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता त्यानंतर बघा सकाळपासून आता या शेतकऱ्यांचे पैसे खात्यातनी आता जमा करण्याचा असा महत्त्वाचा निर्णय आलेला आहे। बघा, 4000 रुपये जमा झाल्याची माहिती मिळत आहे। गेल्या आठवड्याभरापासून बघा, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, आज चर्चा चालू होत्या। परंतु बघा, आता मंत्रिमंडळाचा नुकताच निर्णयानंतर आता पूर्णविराम मिळाला आहे। बघा, आता शेतकऱ्यांचे आता खऱ्या अर्थाने आता पैशाचे वाटप बघा 3 टप्प्याने होणार। कोणकोणत्या जिल्ह्यात होणार, कोणाला फायदा मिळणार आणि कोणत्या जिल्ह्यातनी आता निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो, आता परंतु बघा सरकारनं काही ठराविक बँकामध्ये बघा, काही ठराविक जिल्ह्यामध्ये बघा, ठराविक निवडल्या काही बँकामध्ये ही महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। बघा, पैशाचे वाटप आता 3 टप्प्याने होणार आणि हे 3 टप्प्याने बघा शेतकऱ्यांच्या खात्यातनी 2-2 हजार रुपये आता जमा करण्याचा निर्णय आलेला आहे शेतकरी मित्रांनो। त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, त्यामुळे बघा कोणत्या बँकामध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आज 4000 रुपये आता जमा झाले आहेत, आता हे जाणून घेऊया आपण सविस्तर माहिती। बघा, आता PM किसान योजनेचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा बघा 9वा हप्ता आता एकत्र बघा तुमच्या खात्यात आता 4000 रुपये मिळणार। आता बघा, दर 4 महिन्याला लाभ मिळत असतो। यावेळी बघा अडचण काय माहीत आहे की बघा, PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते आता साधारणपणे 4 महिन्याला दिले जाते। पण बघा शेतकरी मित्रांनो, झालं कसं की बघा, आता बघा बरेच वेळ तुम्हाला 8व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघावी लागते। त्यामुळे बघा, आता 9वा हप्ता आता लवकर देण्याचा निर्णय आलेला आहे। आता बघा 4 महिने पूर्ण झाले आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसेही जमा झाले बघा। परंतु बघा शेतकरी मित्रांनो, राज्यातील सर्वच बँकामध्ये पैसे सोडले नाही। बघा, काही प्रमुख बँकामध्ये आता हे पैसे सोडण्यात आले, ज्याचे कारण म्हणजे की बघा, मागे वेळी जेव्हा नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता सोडला होता, तेव्हा बघा अनेक बँकामध्ये अडकून पडले होते। बघा, अजूनही शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही। त्यामुळे बघा, आता या 9व्या हप्त्याबाबत त्यांना 8वा हप्ताही जमा होणार आहे, ज्या शेतकऱ्यांचा राहिला आहे। बघा, बँकेच्या अडचण आणि सरकारचा नवा निर्णयामुळे अनेक बँकाचे स्वतःचे IFSC कोड नसतात आणि IFSC कोड नसल्यामुळे बघा शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर पोहोचू शकत नाही शेतकरी मित्रांनो। बँकेला IFSC कोड नसले की शेतकऱ्यांचे पैसे येऊच नाहीत बघा। त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, पैशाची वाट पाहावी लागली होती शेतकऱ्यांना। त्यावेळी बघा सरकारने आता काही ठराविक बँकामध्ये पैसे सोडण्याचा आता महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि बघा, जर तुम्ही नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेचा हप्ता जर घेत असाल तर बघा, कोणत्या बँकामध्ये पैसे जमा झाले आहे यांची यादी आता सरकारने जाहीर केलेली आहे। बघा, आता काही प्रमुख जिल्ह्यामध्ये आता तुमचे बँक खाती यादीत आहे का आजच चेक करा, कारण बघा आज सकाळपासून खऱ्या अर्थाने PM किसान योजनेचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये असे एकूण बघा शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 रुपये आता जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे। त्यानंतर बघा, जर तुमचा यादीतनी आता नाव असेल तर बघा, तुमचा आता एक मनात प्रश्न निर्माण झाला असेल की बघा, तुमची बँक सरकारच्या जाहीर केलेल्या यादीमध्ये आहे का? हेच आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माहितीमध्ये सविस्तर माहिती आता सांगणार आहे। कारण बघा, सध्या केवळ बँकाचे आता ठराविक जिल्ह्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आता बघा शेतकरी मित्रांनो, कोणती बँक आता आजसाठी निवडली आहे, अखेर प्रतीक्षा संपली, बँकेचा मेसेज बी आला तुम्हाला। आता तुम्ही आज पैसे येणार, उद्या पैसे येणार असं ऐकून कंटाळले असाल, पण बघा आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनाचे 2000 रुपये, PM किसान योजनाचे 2000 रुपये जमा झाल्याचा बँकेचा मेसेज आता सकाळपासून येऊ लागलेला आहे। आता बघा, त्यामुळे कोणत्या बँकामध्ये आता सरकारने हे पैसे सोडले आहे हे पाहण्यात आता महत्त्वाचं आहे। काल बघा संध्याकाळीच 12 जिल्ह्याची यादी आपल्या महत्त्वाच्या 10 बँकात देण्यात आलेली आहे। तुमचा यादीतनी आता जिल्हा आहे का आपल्याला आता लगेच तपासायचा आहे। बघा, थोड्याच वेळानं आपण आता तेही सांगणार आहे। आणि बँकाला सरकारने स्पष्टपणे सांगितले की बघा, कोणत्याही परिस्थितीत आज
आज शेतकऱ्यांचे पैसे खात्यावरती जमा झालेच पाहिजे. त्यानुसार आता शेतकरी बँकातनं आता बघा शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या बँकालाही आता मेसेज येण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे बघा आता जर तुम्हाला कोणत्याही बँकेचे पैसे मिळाले नाही तर कोणत्या 12 जिल्ह्यात आता यादी दिलेली आहे आपण आता पाहणार आहोत. जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा आणि PM किसान योजनेचा असे दोन्हीही हप्ते एकत्र पाहिजेत असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला तर तेही करून जा, जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलची माहिती सर्वात आधी पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो बघा, आता तुम्ही बघा लक्षपूर्वक का तुमचा जिल्हा यादीत आहे का आणि लक्षपूर्वक तपासा. काही तासात आता पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला जिल्हा सरकारने सांगितलं आहे त्यामध्ये यादीत जर तुमचा जिल्हा अगदी काही तासात किंवा दिवसभरात पैसे मिळू शकतात. फक्त तुम्ही कोणत्या बँका निवडल्या आहे आणि कोणत्यासाठी जिल्हे निवडले आहे हे तुम्हाला आता बघायचं आहे. तर बघा आपण आता पाहूया की बघा चला आता कोणत्या आधी आता आपण सर्वात आधी बँका पाहूया. सध्या केवळ निवडलेल्या बँकामध्ये पैसे जमा होत आहे. याचं कारण म्हणजे बघा बँकाचं स्वतःचं IFSC कोड नसल्यामुळे बघा त्यांना पैसे अडकू नये यासाठी असा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता बघा सध्या आता काही मोजक्या बँकात आता पैसे सोडण्याचा आता महत्त्वाचा निर्णय आलेला आहे. बघा आता सर्वप्रथम बघा सर्वात मोठी खाजगी बँक म्हणजे बघा HDFC बँक. हिच्यातनी बघा शेतकरी मित्रांनो, या बँकेत जर तुमचं खातं असेल तर बघा अनेक सकाळपासून शेतकऱ्यांचे पैसे जमा होऊ लागले आहे. त्यामुळे बघा तुमचे HDFC बँकमध्ये ग्राहक सेवा असेल तर तुमचेही खात्यात आता आधीपासून उघडले असेल तर तुम्हाला पुढील 12 जिल्ह्यामध्ये आता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता व्हिडिओ आपल्याला पाहूया की शेतकरी मित्रांनो बघा आता HDFC बँक नंतर पुढची बँक कोणती आहे? तर बघा HDFC बँक नंतर आहे ISC बँक. या बँकेत जर शेतकऱ्यांचं खातं उघडलं असेल तर बघा या बँकेत चांगलं कर्ज दिले जात असते. अनेक शेतकऱ्यांचं या बँक खातं उघडलंच असतं. त्यामुळे बघा तुम्हालाही या बँकेत आता पैसे मिळू शकतात. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, त्यानंतरची पुढची बँक म्हणजे बघा कोटक महिंद्रा बँक. या बँकेतही पैसे सोडले आहेत. त्यानंतरची पुढची बँक बघा बँक ऑफ बरोडा. याही बँकेत पैसे आता जमा होत आहे. परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडले हे आपल्याला बघायचं आहे शेतकरी मित्रांनो. हे पाहणे आता महत्त्वाचं आहे, कारण बघा काही ठराविक जिल्ह्यामध्ये सध्या पैसे जमा होत आहे. पैसे अडकू नये म्हणून सरकारचा असा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. बघा एकत्र आता तुमच्या खात्यात पैसे जमा होणार. त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, उत्तरणे जिल्ह्यामध्ये पुढील आठवड्याभरात पैसे जमा होणार. कारण बघा ही पैसे अडकू नये, शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर मिळावे, सरकारचा असा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढची बँक बघा महाराष्ट्र बँक. हिच्यात जर खातं उघडलं असेल तर हिच्यातही शेतकऱ्यांचे पैसे जवळपास आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. जर तुमचे बँक उघडला असेल तर तुम्हालाही पैसे मिळणार अगदी काही तासात. पुढची बँक बघा बँक ऑफ बरोडा आणि त्यानंतर बघा बँक ऑफ इंडिया. याही खात्यात सकाळपासून शेतकऱ्यांचे पैसे जमा होऊ लागले आहे. त्यानंतरची पुढची बँक बघा केवळ आता 12 जिल्ह्यात पैसे जमा होत आहे. परंतु बघा लक्षात ठेवा 12 जिल्ह्यातनीही पैसे सोडले आहे आणि पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. कारण बघा आपल्या राज्यात बघा 36 जिल्हे आहे आणि 36 जिल्ह्यापैकी फक्त 12 जिल्ह्याची यादी दिलेली आहे. मोजक्या 12 जिल्हे बघा. त्यामुळे 12 जिल्हे पाहिल्याशिवाय जाऊ नका. त्यानंतर पुढची बँक बघा पोस्ट ऑफिस बँक. विश्वासू बँक असते, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं खातं उघडलं असते. याही खात्यात बघा शेतकऱ्यांचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतरची सर्वात मोठी बँक म्हणजे बघा स्टेट बँक ऑफ इंडिया. याला आपण SBFC बँक म्हणून ओळखतो. याही खात्यातनी आता पैसे जमा होऊ लागले आहेत. त्यानंतरची पुढची बँक बघा जिल्हा मध्यवर्ती बँक. याही खात्यातनी आता शेतकऱ्यांचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ही एक जिल्ह्याची बँक असते. आता या बँकेतही PM किसान योजनेचे 2,000 रुपये, नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये एकत्र 4,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यात आहे. त्यानंतरची पुढची बँक म्हणजे बघा सहकारी बँक. ही प्रत्येक जिल्ह्यात असते. आता याही खात्यात शेतकऱ्यांचे पैसे जमा होऊ लागले आहे. प्रत्येक आता यादीतनी आता हे पैसे जमा होऊ लागले आहे. तर आता शेतकरी मित्रांनो, आता आपण बघूया की बघा आता कोणत्या जिल्ह्यात तुमचे आता पैसे आहे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर बघा आता उद्यासाठी निवडलेले काही मोजके जिल्हे आता आपल्याकडे आलेले आहे. बघा 10 बँकेची यादी तुम्ही बघितली तर आता जिल्हे बघा उद्यासाठी निवडले फक्त 12 जिल्ह्यात. तर बघा सर्वप्रथम जिल्हा आहे अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे आणि गडचिरोली, गोंदिया आणि हिंगोली. बघा शेतकरी मित्रांनो असे जिल्हे आहेत आणि याच्यात एक यवतमाळ बी आहे जो इथं दाखवेला नाही. तर बघा शेतकरी मित्रांनो, आता हे मोजके जिल्हे आहेत आणि काय मोजक्या बँका आता तर तुम्ही बघितल्याच असतील. तर संपूर्ण माहिती तुम्हाला मिळालीच असेल. तर आपण आता घेऊया शेवट. तर भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला असेल तर तेही करून जा, जेणेकरून तुम्हाला आपली माहिती सर्वात आधी पाहायला मिळेल. तर भेटूया. जय हिंद, जय भारत.